नमस्कार, मी विशाल पाटील. माय मनच्या फेस्टिवल स्पेशल या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र हो, बाप्पाचं निश्चितच आगमन झालेलं आहे आणि आज आपण बघतोय तर संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावेल असा कार्यक्रम. संपूर्ण तरुणांना, लहानांना, थोरल्यांना जो आपलंसं करून घेतो तो म्हणजे आपला गणपती बाप्पा. घराघरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आपण बघणार आहोत घरगुती गणपतीचे सुंदर सुंदर असे देखावे. तर आज मी आलो आहे सोयगावमधील निकम परिवारामध्ये. तर बघा, आपण बघू शकतात निकम परिवाराने अत्यंत सुंदर असा पर्यावरणपूरक असं गणपती बाप्पाचं मनमोहक असा देखावा बनवलेला आहे. तर आपण बघू शकतात मूर्तीपासून, तर ही मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली आहे, पूर्णपणे पर्यावरणाला पूरक असणारी. तर ह्या मूर्तीमध्ये विशेष असं की श्री दत्तप्रभूंचं दर्शन आपल्याला ह्या मूर्तीमधून दिसत आहे. आणि आजूबाजू जर बघितलं तर त्यांनी ह्या पूर्ण देखाव्याला एका मंदिराचं स्वरूप दिलेलं आहे. तर मंदिराच्या आतून आपण बघू शकतो की त्यांनी पुठ्ठाचा वापर करून मंदिराचं निर्माण केलेलं आहे आणि मंदिराला दिलेला कलर हा सुद्धा आपल्याला दिसून येतो की तो सुद्धा पर्यावरणपूरक, म्हणजेच अतिशय साध्या अशा स्वरूपाचा रंग. आणि आजूबाजूला पाहिलं तर त्यांनी पर्यावरणासाठी झाडं देखील ठेवलेले आहेत, खाली देखील देखाव्यासाठी आणि एक वेगळा संदेश देण्याचा निश्चितच प्रकार आपल्याला दिसून येतोय. तर निकम परिवाराने अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा देखाव्याची निर्मिती केलेली आहे. ज्यांनी हा बाप्पा इतका सुंदर असा देखावा बनवून त्यांच्या घरात बसवलेला आहे, अर्थातच निकम परिवार. तर आपण आलोय त्यांच्या घरी आणि पुढील सगळी माहिती त्यांच्याकडनं विचारलो. तर दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव राहुल निकम आणि ही माझी बायको प्रियंका. तर गणपती बाप्पा आणि पर्यावरणपूरक ही तुम्हाला संकल्पना सुचली कशी आणि त्याला किती दिवस लागले याची माहिती आमच्या श्रोत्यांना द्या. तरी बघायला गेलं तर आपला जवळपास आम्हाला 8 ते 12 दिवस 10 दिवस कसे लागले आम्हाला. कारण बघायला गेलं तर रोज एक दिवस काम चालायचं. म्हणजे पहिले पुठ्ठा घेतला आम्ही, मग पुठ्ठ्याचं घर बनवलं, त्याला 1 दिवस गेला. त्याच्यानंतर आम्ही कागदाचे बोळे बनवले. त्याच्यानंतर आम्ही टिश्यू लावला वरती त्याच्यावर कागदाचे. पण बघायला गेलं तर हा पूर्ण म्हणजे पर्यावरणाला साजेल असा आम्ही मंदिर, पर्यावरणपूरक म्हणायचं, पर्यावरणपूरक मंदिर बनवलेलं आहे. म्हणजे यात काही प्लास्टिकचा वापर नाही, काही नाही, काही चिकटपट्टी वगैरे लागली नाही, तसं काहीच केलं नाही आम्ही. तर ही मूळ संकल्पना तुमच्या डोक्यात आली कशी? संकल्पना म्हणजे आम्हाला दरवर्षी आपण ते थर्माकॉलचे वगैरे घेतो, तर ते म्हटलं यावेळेस वगैरे त्याच्या पर्यावरणाला दूषित करण्यापेक्षा आपण म्हटलं आपण वेगळं काहीतरी करूया, सगळं कागदाचं आणि पुष्ट्याचंच बनवूया असं वाटलं होतं आम्हाला. आणि बाप्पाची शाडूची मूर्ती मिळाली कुठून तुम्हाला? तर बाप्पाच्या सध्या जास्त करून यायला लागल्या. आधी फक्त POPच्या द्यायच्यात, पण आता बऱ्याच ठिकाणी शाडूच्या मूर्ती भेटायला लागल्यात. त्याच्यामुळे ह्यावर्षी ठरलंच की बसवायची तर शाडूचीच बसवायची. म्हणजे निश्चितच तुम्हाला एक पर्यावरणाला साजेल असा संदेश द्यायचा होता. 10 दिवसाच्या सणामध्ये आपल्या गृहिणीचा नक्कीच हात असतो. तर आपण जाणून घेऊया त्यांची 10 दिवसाची लगबग. नमस्कार, माझं नाव प्रियंका राहुल निकम. गणपती म्हणजे काय सांगणार ना, की सगळ्यांनाच लहानपासून मोठ्यांपर्यंत, म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच फार आवड असते गणपतीची. आणि आम्ही गणपतीची तयारी हे वर्किंग असल्यामुळे जास्त पॉसिबल नव्हतं, तर आम्ही संडे टू संडेच त्याचं काम करत होतो. म्हणजे पहिल्या वेळी पृष्ठ, आणि आमचं ठरलेलंच होतं की जे पण करायचं ते कमी खर्चात आणि पर्यावरणाला पूरक असेल असंच करायचं. त्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने सर्व केलं. म्हणजे घर, त्याच्यानंतर पेपरचा यूज केला, पृष्ठाचा यूज केला, त्यानंतर कलर पण जे होते ते सर्व आम्ही पर्यावरणाला पूरक असतील असेच आणले. आणि ते सगळं बनल्यानंतर मग मूर्तीचा विषय, मग लोकल मार्केटला जाऊन इको फ्रेंडली जे शॉप होते त्यांच्यामधनं भरपूर सर्च केलं. तर मग काही मूर्ती आवडत होत्या, काही आवडत नव्हत्या, आणि आम्ही असं ठरवून गेलेलो की आम्हाला अशी मूर्ती घ्यायची, आणि योगायोगाने तशी मूर्ती आम्हाला मिळाली पण. तर बाप्पांसाठी खास असे मोदक आणि नैवेद्य. तर जाणून घेऊया ताईंनी बाप्पांसाठी दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कशा स्वरूपात बदलले आणि त्याची लगबग देखील सांगा. कारण ना, सर तर आहेतच वर्किंग, तर दोघं मिळून तुम्ही काम करतच असतात. त्यांना तुमचा सपोर्ट. तर दोघं जण सांगा की नेमकं तुम्ही कुठली कॉन्सेप्ट वापरून तुम्ही मोदक हा प्रकार शिकलात, बनवलात, की तुम्हाला लहानपणापासून येत होतं? लहानपणापासूनच मला आवडतं, म्हणजे स्वयंपाक करायला आवडतो. त्यामुळे मग मोदक
आणि ठेवलं होतं की 10 दिवसांसाठी 10 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे. आज 4था दिवस, आज चॉकलेट मोदक होते. त्याआधी पहिल्या दिवशी उकडीचे मोदक, मैद्याचे मोदक, त्यानंतर म्हणजे सर्वच प्रकारचे मोदक 10 दिवस बनवायचे. आणि आता असं झालं आहे की मी रोज स्टेटसला पण अपलोड करते फोटो प्लस मोदक. तर सर्व फ्रेंड्सचा पण रिप्लाय येतो की आज कुठला फ्लेवर आहे किंवा उद्या कुठला फ्लेवर आहे, किंवा मग कॉल येतात की सांग मला की याची रेसिपी कशी आहे त्याची. तर छान वाटतं की आपण काहीतरी करतो आणि त्याला रिप्लाय आल्यावर छान वाटतं. निश्चितच फार छान वाटलं तुम्हाला दोघांना जाणून, तुमच्या बाप्पाचं जाणून घेऊन. माय मंचच्या स्रोतांना तुम्हाला पर्यावरणाबद्दल काही संदेश द्यायचा असेल तर तो निश्चितच द्या. नक्कीच आपण झाडे लावायला पाहिजे. तर बघायला गेलं तर मी पूर्ण गार्डनमध्ये पण झाडं लावले, वरती झाडं लावले, घरामध्ये सुद्धा झाडं लावले सगळे. कारण आजकालच्या युगामध्ये आपला टेम्परेचर इतकं वाढतं आहे, त्याच्यामुळे आपण नक्की झाडे लावलेच पाहिजे आणि पर्यावरणाला आपण वाचवलं पाहिजे. सोयगावामधील निकम परिवाराने अतिशय छान प्रकारचा संदेश दिला आहे, त्यातला त्यात इको फ्रेंडली गणपती बाप्पा बसून. तर आपण ताईंकडनं दादांकडनं जाणूनच घेतलं, ताईंकडनं मोदकचे प्रकार आणि दादांकडनं त्यांची घेतलेली मेहनत. ही निश्चितच खूप असं सुंदर देखावा आपल्याला मालेगाव शहरात एक छोट्याशा दाम्पत्याने आपल्याला दाखवलेलं आहे. तर माय मंचच्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगू इच्छितो की पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं जलप्रदूषण होणार नाही, आतिषबाजी होणार नाही, याची नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे. कुठेतरी शाडूच्या मातीचे गणपती आणि कुठेतरी असं लवकरच डिझॉल्व्ह होईल अशा प्रकारचा जर देखावा असला तर आपल्या नद्या आणि आपला समुद्र नक्कीच खराब होणार नाही, नक्कीच दूषित होणार नाही.